इंद्रायणी ब्रँडने खाद्यतेल विक्री करणाऱ्या तरुण उद्योजकाला 10 लाख रुपये द्या, नाहीतर कंपनीची बदनामी करून बंद पाडू अशी धमकी देत खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी एका न्यूज चॅनलच्या संपादकासह दोघांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल फुरसुंगी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलाय। फुरसुंगी पोलिसांनी सांगितले की फिर्यादी हर्षल संदीप धोकरट, वय वर्ष 24, राहणार आंबेगाव बुद्रुक, हे फ्रीझल फूड्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे संचालक आहेत। त्यांच्या कंपनीमार्फत इंद्रायणी या नावाने खाद्यतेलाचे पॅकेजिंग आणि विक्री केली जाते। कंपनीचे गोदाम हांडेवाडी रोड, उरळी देवाची येथे आहे। 25 फेब्रुवारी रोजी रात्री 3 व्यक्ती गोदामात आल्या। त्यापैकी एकाने स्वतःला पोलीस कॉन्स्टेबल ननवरे असे सांगितले, तर सोबत आलेल्यांनी स्वतःला पत्रकार असल्याचं सांगून कंपनीत व्हिडिओ शूटिंग सुरू केले। कंपनी अस्वच्छ असल्याचा आरोप करत त्यांनी मालकाला पोलीस ठाण्यात येण्यास सांगितले। यानंतर संबंधित पत्रकारांनी कंपनीची नकारात्मक बातमी पेपर आणि न्यूज चॅनल आणि सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी दिली। प्रकरण मिटवायचं असेल तर 10 लाख रुपये द्या अशी मागणी केल्याचा आरोप आहे। कात्रज कोडवा रोडवरील काना हॉटेलमध्ये झालेल्या भेटीत सागर हांगे आणि महाराष्ट्र न्यूज मराठी चॅनलचे संपादक सागर गवळी यांनी मोबाईलवरील कॅल्क्युलेटरमध्ये 10 लाख ही रक्कम दाखवून पैशाची मागणी केल्याचं तक्रारीत नमूद आहे। त्यानंतर वारंवार मोबाईल कॉल आणि व्हॉट्सअप कॉल करून पैसे देण्याचा दबाव टाकण्यात आल्याचा दावा आहे। बातमी लागली तर कंपनीची बदनामी होईल अशी धमकी देण्यात आल्याचं सांगण्यात आलंय। या प्रकारामुळे घाबरलेल्या व्यावसायिकाने अखेर पोलिसांकडे तक्रार दाखल केली। प्रकरणाचा तपास फुरसुंगी पोलीस स्टेशनकडून सुरू आहे। संबंधित मोबाईल क्रमांकावरील कॉल रेकॉर्डिंग आणि सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे।